मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिलांनी आतापर्यंत ई-केवायसी केलेले नाहीत, ज्या महिलांचे पती नाहीत, ज्या महिलांचे वडील नाहीत, ज्या महिला घटस्फोटित आहेत, अशा महिलांनी तर ई-केवायसी केल्याच नव्हत्या, परंतु भरपूर अशा महिला अजून सुद्धा ई-केवायसी केलेल्या नाही आहेत। अशा सर्व महिलांसाठी ही एक एकदम नवीन प्रोसेस या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे। हा जर व्हिडिओ तुम्ही पाहून ई-केवायसी केलीत 100% तुमची ई-केवायसी सक्सेसफुल होणार आहे। व्यवस्थित माहिती समजून घ्या। ई-केवायसी करण्यासाठी सर्वप्रथम गुगल मध्ये ladkibahin.maharashtra.gov.in या नावाने सर्च करा। महाराष्ट्र गव्हर्नमेंटची अधिकृत वेबसाईट दिसेल, त्यावरती टच करा। टच केल्याच्या नंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा नावाचा एक ऑप्शन तुम्हाला दिसत असेल, त्यावरती टच करा। येथे व्यवस्थित समजून घ्या। सर्वप्रथम लाभार्थी महिलांचा आधार नंबर टाकायचा आहे। खाली दिलेला कॅप्चा जशास तशा समोरील रकान्यामध्ये भरून मी सहमत आहे यावरती टच करायचा आहे। त्यानंतर OTP पाठवा यावरती क्लिक करायचं आहे। आधार नंबर टाकलेला आहे, कॅप्चा भरलेला आहे, मी सहमत आहे यावरती आता टच करणार आहे। पूर्ण लाईव्ह प्रोसेस तुमच्या समोर मी दाखवत आहे, व्यवस्थित माहिती समजून घ्या। त्यानंतर आता बघा, आधार कार्डची जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक OTP जाईल 6 अंकी आलेला OTP तुम्हाला या ठिकाणी टाकून सबमिट करा यावरती क्लिक करायचं आहे। फक्त तुम्हाला हाफ ई-केवायसी करायची आहे। पूर्ण ई-केवायसी तुमची कधी होणार आहे या संदर्भातील माहिती पुढे व्यवस्थित मी दिली आहे, त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। सबमिट करा यावरती टच केल्याबरोबर तुमची हाफ ई-केवायसी पूर्ण होईल। इथं तुम्हाला सोडून टाकायचं आहे ज्या महिलांनी आतापर्यंत ई-केवायसी केले नाहीत, ज्यांचे वडील आहेत, पती आहेत, अशा महिलांनी पुढे कंटिन्यू व्यवस्थित करायची आहे। ई-केवायसी कशा पद्धतीने करायची या संदर्भातील माहिती सुद्धा आपल्या चॅनलवरती आहे, या व्हिडिओच्या शेवटी मी लावेन। परंतु ज्या महिलांचे पती किंवा वडील नाहीत त्यांनी व्यवस्थित माहिती समजून घ्या। महिलांचे वडील नव्हते, वडिलांचा मृत्यू प्रमाणपत्र, ज्या महिलांचे पती नव्हते त्या पतीचा मृत्यू प्रमाणपत्र, ज्या महिला घटस्फोटित होत्या त्या महिलांचे घटस्फोटित प्रमाणपत्र, हे प्रमाणपत्र संबंधित जिल्ह्यातील महिला बाल विकास अधिकारी यांच्याकडे तुम्हाला द्यायचं आहे। त्याचा झेरॉक्स काढून तेव्हाच तुमची ई-केवायसी सक्सेसफुल होणार आहे। तुमच्या गावातील अंगणवाडी सेविकांना विचारा, त्यांनी तुम्हाला व्यवस्थित माहिती देतील कोणत्या ठिकाणी संबंधित जिल्ह्यातील महिला व बाल विकास विभाग अधिकारी असतो, त्याबद्दलची माहिती तुम्हाला व्यवस्थित त्यांच्याकडून मिळेल। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। ई-केवायसी कशा पद्धतीने अवघ्या 2 मिनिटाच्या आत करायची या संदर्भातील पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेतलेली आहे। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।